पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णा खोपडेजी या ठिकाणी उपस्थित, सत्ता पक्ष नेते नरेंद्रजी बोरकर, सर्व सन्मान्य नगरसेवक, नागपूरचे सन्मान्य पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, उपायुक्त, सर्वच वरिष्ठ अधिकारी, या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज PI, इथला संपूर्ण स्टाफ आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज नव्याने तयार केलेल्या भांडेवाडी पोलीस स्टेशनचं आपण उद्घाटन केलं आहे। सध्या जी काही जागा अवेलेबल होती त्या ठिकाणी हे पोलीस स्टेशन तयार झालं आहे, पण लवकरच नवीन जागी चांगलं प्रशस्त अशा प्रकारचं एक पोलीस स्टेशन हे आपण तयार करू। आज मला अतिशय आनंद आहे की नागपूर शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करत आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्रचना केली आणि कृष्णाभाऊंनी पाठपुरावा करून अनेक नवीन पोलीस स्टेशन या पूर्व नागपूरमध्ये देखील तयार करून घेतले, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणं असेल किंवा ट्रॅफिकचं मॅनेजमेंट असेल, अशा सगळ्या गोष्टींना एक चांगल्या पद्धतीची दिशा प्राप्त झालेली आहे। आणि मला विश्वास आहे की नागपूर पोलीस जी वेगवेगळी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सामना करत अतिशय उत्तम काम करेल। विशेषतः ऑपरेशन थंडर जे नागपूर पोलिसांनी हातामध्ये घेतलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, पण ते एक ऑपरेशन म्हणून आपल्याला चालणार नाही, कारण सगळ्याच शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा सुळसुळाट हा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो आत्ताच जर आपण रोखला तरच तो रोखू शकेल, नाहीतर नंतर तो अधिक फोफावेल। तर मला असं वाटतं की ऑपरेशन थंडर जे आहे ही सातत्यपूर्ण अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करून आणि त्याच्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या KRAचा भाग म्हणून हे ड्रग्सच्या विरुद्धची आपली जी काही लढाई आहे ती लढाई आपण ठेवली पाहिजे। पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत केलेली कामगिरी ही चांगली आहे, त्याबद्दल मी आयुक्त आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि भांडेवाडीमध्ये हे नवीन पोलीस स्टेशन सुरू झाल्यानंतर लोकांना अधिक सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हे पोलीस स्टेशन लोकाभिमुखतेनं काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद।